योद्धा न्यूज मराठी। समग्र शिक्षा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने आझाद मैदान मुंबई येथील आंदोलनास 116 दिवसानंतर घवघवीत यश। कंत्राटी कर्मचाऱ्यांचा 20 वर्षांचा वनवास संपला। मुंबई/राजगुरुनगर समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या लढ्याला अखेर ऐतिहासिक यश आले आहे। मुंबईतील आझाद मैदान येथे दिनांक 9 मार्च 2026 पासून ते 2 जुलै 2026 पर्यंत एकूण 116 दिवस अविरतपणे सुरू असलेल्या या आंदोलनाची दखल राज्य शासनाला घ्यावी लागली। या आंदोलनात खेड तालुक्यातील राजगुरुनगर पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला होता। यामध्ये BRC खेडमधील विलास जाधव, दयानंद शिंदे, गणेश साळवे, विजय दहिफळे, संतोष शिंदे, श्याम कांबळे व मनोज तापकीर हे सर्वजण आंदोलनात सहभागी झाले होते। समग्र शिक्षा अभियानाच्या या लढ्यात खेड तालुक्यातील गणेश साळवे आणि दयानंद शिंदे हे आंदोलनात हिरिरीने सहभागी झाले। विशेष म्हणजे योद्धा न्यूज मराठी मार्फत पत्रकारांशी उत्तम संवाद साधून त्यांनी स्थानिक पातळीवरून आंदोलनाचा आवाज थेट सरकारपर्यंत यशस्वीपणे पोहोचवला। 2 जुलै 2026 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वपूर्ण कॅबिनेट बैठकीत समग्र शिक्षा अभियानातील उर्वरित कंत्राटी कर्मचाऱ्यांचा तब्बल 20 वर्षांचा वनवास संपवणारा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला। शासनाने या कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य हे पद निर्माण करून महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाचे शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्या उपस्थितीत कॅबिनेट बैठकीत त्यांना शासन सेवेत कायम करण्याचा निर्णय घेतला असून या मंजुरीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। खेड आळंदी विधानसभेचे बाबाजी शेठ कारे आणि भारतीय जनता पार्टीचे युवा अध्यक्ष कृष्णराव महारिक यांनीही या प्रक्रियेत व स्थानिक पातळीवर महत्त्वाची भूमिका बजावली। प्राध्यापक मनोहर धोंडे साहेबांचे खंबीर पालकत्व आणि यशस्वी पाठपुरावा या संपूर्ण लढ्यामध्ये शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष माननीय प्राध्यापक मनोहर धोंडे साहेब यांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे। समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांना कायम करण्याची संपूर्ण जबाबदारी आणि पालकत्व प्राध्यापक मनोहर धोंडे साहेब यांनी स्वतः स्वीकारले होते। त्यांनी सातत्याने शासन पातळीवर या विषयाचा अत्यंत प्रभावीपणे पाठपुरावा केला। त्यांच्या याच अविरत संघर्षाचा आणि मार्गदर्शनाचा या ऐतिहासिक यशात खूप मोठा वाटा आहे। समग्र शिक्षा संघर्ष समितीच्या वतीने जाहीर आभार। कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिल्याबद्दल समग्र शिक्षा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने खालील सर्व सन्माननीय नेत्यांचे, लोकप्रतिनिधींचे आणि संघटनांचे जाहीर आभार मानण्यात येत आहेत। माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य। माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री। माननीय नामदार सुनेत्राताई पवार, महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग शिक्षण मंत्री। माननीय नामदार दादासाहेब भुसे, खेड आळंदी विधानसभा, बाबाजी शेठ काळे। कृष्णराव महारिक, भारतीय जनता पार्टी युवा अध्यक्ष। माननीय नामदार पंकजभाऊ भोयर, शिक्षण राज्यमंत्री। माननीय नामदार गिरीशभाऊ महाजन। माननीय नामदार भरत शेठ गोगावले। कॅबिनेटमधील सर्व मंत्री महोदय, माननीय प्राध्यापक मनोहर धोंडे सर, संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष शिवा संघटना। माननीय आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब, सदस्य समग्र शिक्षा अभ्यास समिती। माननीय आमदार मनीषा कायंदे मॅडम। माननीय आमदार मो अभ्यंकर साहेब। माननीय आमदार किशोरजी दराडे साहेब। माननीय आमदार निरंजनजी डावखरे साहेब। राज्यातील सर्व सन्माननीय आमदार महोदय तसेच पाठिंबा देणाऱ्या पुढील संघटना व अधिकाऱ्यांचेही विशेष आभार।
राजपत्रित अधिकारी संघटना, केंद्र प्रमुख संघटना, सर्व शिक्षक संघटना, सर्व प्रशासकीय अधिकारी. थोडक्यात सांगायचे तर समग्र शिक्षा संघर्ष समितीचा हा लढा आणि त्याला मिळालेले यश हे सर्व कर्मचाऱ्यांची एकजूट, खेड तालुक्यातील सार्वे, शिंदे आणि सहकारी कार्यकर्त्यांचा योद्धा, न्यूज मराठी व इतर माध्यमांच्या मदतीने दिलेला ग्राउंडवरील लढा, प्राध्यापक मनोहर धोंडे साहेबांचे खंबीर पालकत्व, स्थानिक पातळीवरून मिळालेली खंबीर साथ आणि राज्य शासनाचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळेच शक्य झाले आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात आता एक नवीन आणि सुरक्षित पहाट उजाडली आहे. या बातमीचा आढावा घेतला योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी संतोष गाडेकर यांनी. योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.